नमस्कार. मी टी डी वाघमोडे सर, इंदापूर. आज आपणासमोर मानव मानवासाठी किती महत्त्वाचं आहे आणि मानवी जीवन खरोखरच महत्त्वाचं आहे. परंतु तुमचा आमचा एक विचार असा असतो की जोपर्यंत आपल्या घरामधील एखादा व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला त्याचं मूल समजत नाही, कळत नाही. आणि जेव्हा तो व्यक्ती माती आड जातो त्यावेळेला 100% त्याचं मूल 100% सर्वांना कळतं. म्हणून प्रत्येकाला आपणाला सांगणं आहे, कृपया आज जरी त्यांची बारी असली म्हणजे परमेश्वराच्या घरी जायची, तरी कदाचित उद्या आपली बारी असते. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये जी काही वयोवृद्ध माणसं असतील, कृपया त्यांना जपा. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा तिरस्कार करू नका. त्यांना दोन वेळेचं चांगलं जेवण खाऊ घाला. त्यांना नेहमी आनंद ठेवा. आम्ही सुद्धा म्हातारं होणार आहोत याची कृपया हे विसरू नका. आज जरी त्यांची वेळ असेल तर उद्या आपलीही वेळ असू शकते. आपणही म्हातारं होणार आहोत. मग उद्या कदाचित आपलीही वेळ येऊ शकते. आणि आपणा सर्वांना हिंदीतून एक म्हण माहीत आहे, जैसी करणी वैसी भरणी. म्हणजे काय, आपण जर आपल्या घरातील वयोवृद्ध व्यक्तींना, आपल्या आईवडिलांना आपण नीट सांभाळलं नाही तर कदाचित आपली मुलं त्या गोष्टीचं अनुकरण करत असतात आणि ती मुलं पुन्हा आपल्यासोबत त्याच पद्धतीचं बिहेव करत असतात. आपण जर आपल्या आईवडिलांना नीट नाही सांभाळलं तर तेही आपल्याला त्याच पद्धतीची वागणूक देत असतात. म्हणून आपल्या घरातील म्हातारी माणसं, वयोवृद्ध माणसं, त्यांना जपा, त्यांना सन्मान द्या, त्यांना मान द्या. आणि स्त्रियांनासुद्धा माझी नम्रतेची विनंती असेल, कृपया जसे तुमचे आईवडील तसे आमचे आईवडील. खऱ्या अर्थानं जसं आपणाला तुमच्या आईवडिलांना कदाचित लक्षात घ्या, चुकून एखादा शब्द आपल्या तोंडून गेला, आमच्या तोंडून गेला तर कदाचित आपणाला राग येतो. त्याच पद्धतीनं आमचे आईवडील आहेत. जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांना रिस्पेक्ट देता, आदर करता, त्यांना ज्या पद्धतीने त्यांची काळजी घेता, कृपया त्याच पद्धतीची काळजी तुम्ही आमच्या आईवडिलाची घेतली पाहिजे. कारण जसे तुमचे आईवडील आहेत, जसे ते तुमच्यावर प्रेम करतात, कदाचित तसं तेवढंच प्रेम, तितकंच प्रेम आमच्या आईवडिलांनी आमच्यावरती केलेलं असतं, करतायत. म्हणून एक अतिमहत्त्वाचा सल्ला आपणा सर्वांसाठी, प्रत्येकानं स्वतःपासून सुरुवात करा. वयोवृद्ध माणसाचा अपमान करू नका. त्यांना सन्मानानं जगवा, सन्मानानं जगू द्या. त्यांना आपलं प्रेम द्या, आपली माया, ममता, वात्सल्य द्या. 100% आम्ही जर त्यांच्यावरती प्रेम दाखवलं, त्यांना नीट जोपासलं, त्यांना नीट सांभाळलं, कारण लहानपणी त्यांनीच आपला सांभाळ केलेला असतो आणि त्यांनी आपल्याला सांभाळलं म्हणूनच तर कदाचित आपण एवढं मोठं झालेलं असतं. आणि खरोखरच आपल्या आईवडिलांना, वयोवृद्ध व्यक्तींना आपण पैशानं, मानानं, सन्मानानं मोठं झालेलं अतिशय आवडतं. आपण जर चांगलं काही कमवलं तर कदाचित आनंदाचा अश्रू त्यांच्यासुद्धा डोळ्यामध्ये येतात. त्यांनाही आपल्या कार्याचा अभिमान वाटतो. मग हा अभिमान वाटण्यासाठी आणि त्यांचा स्वाभिमान जपून ठेवण्यासाठी कृपया आपले बाध्य कर्तव्य आहे की आपण त्यांना
सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, त्यांना पण सन्मानाने जगवलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत त्यांच्या जीवात जीव आहे, माणूस असताना त्याची किंमत कळत नाही. पण माणूस या जगात नसेल, आपल्या पाशी नसेल, तेव्हा 100% आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळते. माणूस मेल्यानंतर त्याच्यासमोर किंवा त्याच्या लक्षात की त्या फोटोसमोर किंवा त्या दगडासमोर आपण कितीही खायला आणून ठेवलं तर कदाचित तो खाणारा नाही आहे. पण परंतु जिवंतपणी जेवढं शक्य होईल तेवढं आपण जर आपल्या आईवडिलांची काळजी घेतली, वयोवृद्ध माणसांची काळजी घेतली, तर कदाचित खरोखरच त्यातच खरं देवपण, त्यातच खरं देवत्व तुम्हा आम्हाला देवत्व प्राप्त झाल्याचा आनंद होईल. कारण खरी आपले दैवत आपलेच आईवडील आहेत. म्हणून आईवडिलांना सन्मान द्या, वयोवृद्ध माणसांना सन्मान द्या, वडीलधाऱ्या माणसांना सन्मान द्या. खरोखरच त्यांना अपमानित कधीच करू नका. त्यांचं आणि तुमचं जीवन सफल होईल. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा एखादा चांगला व्हिडिओ आपणासमोर घेऊन येण्याची संधी द्या. धन्यवाद.